श्रोते हो, भगवंताकडे मागणं कसं असावं आणि एकदा का भगवंताची कृपा झाली की भगवंतांच्या सान्निध्यामध्ये सुद्धा कसं राहता येतं आणि हे सान्निध्यच भगवंताचं आमच्या एका भक्ताने कसं मागितलं बघूया. लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा. लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे तैसे जेजुरीचा खंडोबा, लाखो भाविकांचे तैसे जेजुरीचा खंडोबा, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा. आज बरी घेतले अवतार बहु, आज बरी घेतले अवतार बहु, खंडोबाचा झाला कशासाठी पाहू, खंडोबाचा झाला कशासाठी पाहू. लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठू, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठू, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठू. आजपर्यंत प्रत्येक माणसांचं पंढरीचा विठोबा म्हणजे पांडुरंगावर अतोनात प्रेम, आणि कोणाला पांडुरंग माहित नाही असं शक्य आहे का? आस्तिक आहे त्याला तर माहितीच आहे, पण नास्तिकांना सुद्धा माहिती आहे. कसं आहे ना श्रोते हो, नुकतीच आषाढीची वारी झाली, पण मग आता आषाढीच्या वारी करता कोणाला कधी आमंत्रणं दिली गेली आहेत का? कोणाला पत्रिका पाठवल्या आहेत, कोणाला आमंत्रणं दिली आहेत, हां, कोणाला फोन केलेत? नाही बाबा, आता आमची वारी इथून निघणार आहे, तेव्हा ह्या वारीमध्ये सहभागी व्हा. सांगितलंय कधी? नाही. तसंच आहे, लाखो भाविकांचं नव्हे करोडो भाविकांचं दैवतच आहे पंढरीचा विठोबा. तसंच अनेक लोकांचं कुलदैवत म्हणा, त्यांचं दैवत म्हणा, जेजुरीचा खंडोबा. आता या खंडोबानं 2 विवाह केले. याच्या 2 पत्नी खंडोबाच्या, एक म्हाळसा आणि दुसरी बाणाई. मग ही म्हाळसा कोण होती, कशी होती? श्रोते हो, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला या समुद्र मंथनामधून जशी 14 रत्न निघाली तसं अमृतही निघालं. मग हे अमृत घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं, आणि हे अमृत आपल्याकडे राहावं असं देवांना वाटलं. म्हणून आमच्या महाविष्णूंनी काय केलं, मोहिनीचं रूप घेतलं, आणि ह्या मोहिनीच्या रूपाला आमचे कैलासनाथ भुलले. मोहिनीच्या रूपाला कैलासनाथ भुलले, मागे 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 करायला लागले. आणि त्यावेळेला या मोहिनीनं सांगावं, अहो काय करताय देवा, काय चाललंय तुमचं? अहो तुम्ही मला ओळखलं नाही का, मी विष्णू आहे. पण कुठलं काय हो, आमचे कैलासनाथ ती मोहिनी जे काही बोलत होती ते नुसतंच इकडे बघून हसत होते, मान डोलवत होते, हो हो म्हणत होते. त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. आणि हे सगळं करत असताना आता या मोहिनीला चांगलंच जाणवलं, या मोहिनी रूपाची मोहिनी या कैलासनाथांवरती पडलेली आहे. तेव्हा त्यांना जाग करण्यासाठी, भानावर आणण्यासाठी
आमच्या या मोहिनीनं सांगितलं, देवा, ज्या वेळेला तुमचा खंडेरायाचा अवतार होईल, मार्तंड भैरवाचा अवतार होईल, त्यावेळेला मी पत्नी म्हणून, तुमची पत्नी म्हणून मी तिथे येईन. आणि नेमकं त्याच वेळेला काय झालं हो? भानावर आले कैलासनाथ, तिथून निघून गेले आणि आपल्या पत्नीसह कैलास पर्वतावरती बसलेले असताना त्यांना या मोहिनीचं स्मरण झालं. आणि ह्या मोहिनीनं तात्काळ पार्वती देवींच्या शरीरामध्ये प्रवेश केला. लक्षात घ्या, या मोहिनीनं पार्वती देवींच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर देवी पार्वतीच म्हाळसा म्हणून जन्माला आली. पण कशी? देवी पार्वतीच होती, पण रूप मात्र होतं ते मोहिनीचं. म्हणून मोहिनी प्लस पार्वती इज इक्वल टू म्हाळसा. अशी ही म्हाळसा देवांची पत्नी. पण कैलास पर्वतावरती हे बसलेले असताना त्यांना आठवलं मात्र. आणि त्यावेळेला आमच्या देवी पार्वतींनी विचारलं, काय हो, तुमचा लाडका भक्त कोण? सांगतो म्हणाले, सांगतो. आणि त्यावेळेला आमच्या कैलासनाथांनी सांगावं, माझा लाडका भक्त नेवासे गावामध्ये जो टिमशेट म्हणून वाणी आहे, तो माझा लाडका भक्त आहे. मला नैवेद्य दाखवल्याशिवाय, माझी पूजा केल्याशिवाय मुखामध्ये पाणी सुद्धा घेत नाही, असा माझा लाडका भक्त आहे. बर. आणि नेमकं त्यावेळेला आमच्या देवी पार्वतीने विचारलं, मी जाऊ का, त्यांची परीक्षा घेऊ का? जा, नेमकं मी बघते तरी तो तुमची पूजा कशी करतो आणि तुम्हाला कसं मानतो, भाव किती आहे त्याच्या मनामध्ये, भक्ती किती आहे त्याची तुमच्या प्रती, हे मला बघायचं आहे. आणि म्हणून मी आता खाली जाणार आहे. म्हणाले, जा. आणि त्यावेळेला मात्र आमचे हे टिमशेट वाणी, म्हणजेच ज्यांना कोणी टिंबाशेट असं सुद्धा म्हणतात, ते टिमशेट वाणी आमच्या कैलासनाथांची पूजा करत होते. सागर संगीत पूजा. बरं, सागर संगीत पूजा. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, सुवासिक फुलं, सुगंधी द्रव्य आणि अभिषेक तर होतच होता. पंचामृती अभिषेक, दुधाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक, विचारू नका. आणि हे सगळं करताना मुखामध्ये भगवंताचंच नामस्मरण होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मुखामध्ये भगवंतांचं नामस्मरण आणि त्यांची स्तुती. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय, रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. मुखामध्ये नामस्मरण चाललेलं होतं. श्रोते हो, देवी पार्वती त्यांच्या या वाड्याच्या बाहेर उभं राहून हे सगळं दृश्य बघत होती. आणि वा म्हणाले, काय भक्ती आहे. देवी पार्वती पुढे गेली मात्र. आणि पुढे गेल्यानंतर आमच्या या टिंबा शेटनी त्यांच्याकडे बघितलं. आणि बघितल्यानंतर श्रोते हो, त्यांच्याकडे बघितल्यानंतर साष्टांग दंडवत घातला. आई, आई तू आलीस? हो, तुझी भक्ती बघण्याकरता आले. भगवान कैलासनाथ तर तुझ्यावर प्रसन्न आहेच, पण मी सुद्धा आता प्रसन्न आहे. सांग तुला काय हवं. या टिंबाशेटची ख्याती अशी होती,
अतिशय श्रीमंत, गर्भ श्रीमंत होता, सावकारी होती, पण तरी सुद्धा पाय मात्र जमिनीवर होते. दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा, अतिशय इच्छा. आणि हा सगळा त्याचा स्वभाव बघता आमच्या या पार्वती देवींनी त्यांना दर्शन दिलं, साष्टांग दंडवत घातला. आणि काय सांगावं हो, आई खरंच तू मला काही देणार आहेस? हो, काय हवंय सांग. आणि त्यावेळेला मात्र आमच्या टिंबा शेटनी सांगावं, खरं सांगू का, आपल्या आशीर्वादानं आणि कैलासनाथांच्या आशीर्वादानं मला काही कमी नाही बरं. सगळं सगळं आहे, अगदी लक्ष्मी घरामध्ये पाणी भरतीये. पण एखादं मूल बाळ असतं तर बरं झालं असतं. आणि म्हणून त्यावेळेला आमच्या देवी पार्वतींनी काय सांगितलं, म्हणाले डोळे बंद कर. ठीक आहे. आणि तत्क्षणी आमच्या पार्वती देवींनी लहान एका तान्ह्या मुलीचं रूप घेतलं आणि या टिंबा शेठच्या मांडीवर जाऊन पडली. टिंबा शेठच्या मांडीवर जाऊन पडली. आता लहान मुलांचा आवाज येतोय म्हटल्यानंतर या टिंबा शेठनी इकडे इकडे सगळीकडे बघितलं. आपल्या मांडीवर बाळ आहे, मुलगी आहे. आपल्या पत्नीला हाक मारली, अगं ऐकलंस का? हे बघ, देवी पार्वतींनी आपल्याला मुलगी दिली. नव्हे, देवी पार्वतीच आपली मुलगी म्हणून जन्माला आली, आपली मुलगी म्हणून इथे आली आहे. आली हो पत्नी. आणि त्या बालकाला, त्या बाळाला असं छातीशी धरलं आणि काय आश्चर्य हो, पान्हाच फुटला तिला. पान्हा फुटला आणि काही कालांतराने तिचं नामविधान केलं, नामकरण विधी केला. श्रोते हो, कैलासनाथांचा प्रसाद, देवी पार्वती स्वतः. आणि नामकरण करत असताना ह्या आमच्या पार्वती देवींचं नाम ठेवलं महालसा. महालसा असं नामकरण विधी झाला. भल्या मोठ्या लोकांना बोलावलं गेलं होतं, गाव जेवण घातलं होतं. अहो, श्रीमंताकडचं फारसं होतं ते. कसं असणार? बारशाचा थाट मोठा चालला असे, बारशाचा थाट मोठा चालला असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे. बारशाचा थाट मोठा चालला असे, बारशाचा थाट मोठा चालला असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे. सनईचा मंजुळ स्वरनाद करीत असे, सनईचा मंजुळ स्वरनाद करीत असे, नर नारियाळी सान बालके तिथे, नर नारियाळी सान बालके तिथे. बारशाचा थाट मोठा चालला असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे, नाव बालिकेचे आज ठेवू काय असे. आणि श्रोते हो, महालसा असं नामकरण विधी केला. आणि मग मात्र ही महालसा दिसामासानं कालांतरानं मोठी व्हायला लागली. असंच असतं आमच्या कीर्तनात. 5 मिनिटाच्या आत मुलगी होते पण, आणि ती मोठी पण होते. आणि लगेच नंतर तिचं लग्न सुद्धा होतं. फक्त हे कीर्तनामध्येच घडू शकतं बरं का, इतर कधी घडू शकत नाही. मग मला सांगा, ही दिसामासानं कलाकलानं आमची ही म्हाळसा वाढायला लागली. अपभ्रंश झाला, महालसेचं म्हाळसा झालं. आता वयात आली मुलगी. आता वयात आली म्हटल्यानंतर श्रोते हो, सगळ्यात जास्त काळजी असते ती वडिलांना. आईला असतेच, नाही असं नाही, पण मुलींवर जरा वडिलांचं प्रेम जास्तच असतं.
आणि म्हणून काळजी असते. आपल्यासारखं आपल्या मुलीवर कोण प्रेम करेल का? आपल्यासारखंच आपल्या मुलीला कोणी सांभाळेल का? तिच्या चुका पोटामध्ये घालून तिला समजून घेईल का? आणि म्हणून आपल्यासारखा सांभाळणारा असा प्रेमळ नवरा तिच्यासाठी शोधायचा म्हणून वडील चपला झिजवत असतात. ह्या गावाला जा, त्या गावाला जा, इकडे जा, तो मुलगा कसा आहे बघ, त्याची परीक्षा घे, त्याची माहिती काढ, आणि मग सगळी माहिती काढल्यानंतर मग त्याच्याकडे तिला पाठवलं जातं, त्याच्याशी तिचा विवाह केला जातो. वडिलांना काळजी वाटायला लागली आणि त्या वेळेला मात्र आमच्या पार्वती देवींनी म्हणजेच महालसेना असं सांगावं, बाबा तुम्ही काळजी करू नका, माझा नवरा येणार, आणि जेव्हा येणार तेव्हा त्यांना नाही म्हणू नका. ठीक आहे म्हणाले. आता तूच सांगितलंयस म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला. माझ्यापेक्षा सुद्धा तुला माहिती असणार तुझा नवरा कोण आहे, कुठे आहे, कसा येणार आहे, कसा राहणार आहे, हे माझ्यापेक्षा तुला माहिती जास्त असणार ना. ठीक आहे. आणि म्हणून एक दिवस हे झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये आमचे खंडेराय आले. मार्तंड भैरव त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांना सांगितलं, म्हणाले एक काम करा, माझी म्हाळसा मला द्या, माझी म्हाळसा मला देऊन टाका, तिला घेऊन पालीला या आणि तिथे आमचा विवाह लावून द्या. श्रोते हो, तिला घेऊन पालीला जायचं ठरलं. आता लग्न करायचंय म्हटल्यानंतर सगळ्यांना बोलावलं गेलं पाहिजे, सगळी तयारी केली पाहिजे, आणि ह्या गावामध्ये त्यांना मानणारे लोक भरपूर असल्यामुळे या सगळ्या लोकांनी त्यांना बरोबरीनं मदत केली. काळजी करू नका म्हणाले, आम्ही चिवडा करतो, आम्ही लाडू करतो, आम्ही चकल्या करतो, आम्ही कपडे आणतो, आम्ही भांडी आणतो, आम्ही अमूक आणतो, आम्ही तमूक आणतो, अशा बैलगाड्या घेऊन जाऊ, असे घोडे घेऊन जाऊ, अशा गाड्या करून जाऊ, काळजी करू नका. आणि असं म्हणून यांची तयारी लवकर झाली आणि हे सगळं वऱ्हाड निघालं पालीला. पालीला साताऱ्याजवळची जी पाली आहे खंडोबाची, तिथं मुहूर्त ठरला. मुहूर्त ठरला. कोणता ठरला? पौष पौर्णिमा. आणि या पौष पौर्णिमेला आमच्या खंडेरायांचा आणि म्हाळसेचा विवाह ठरला. पण तिथे गेल्यानंतर कोणीच दिसेना हो. मनामध्ये विचार केला, अरे बापरे, त्यांनी तर हे स्वप्नात सांगितलं होतं. मग आता हे खरं असेल ना? आपण एवढी तयारी केली, इथे आलो आणि इथं समोर तर कोणीच नाही. हे खरं असेल ना, का फक्त स्वप्नच होतं? आणि सगळेजण भगवंतांची वाट पाहायला लागले. आणि पार्वती देवींनी म्हणजे म्हाळसेनं सांगावं, काळजी करू नका बाबा, ते नक्की येणार. आणि ते नक्की येणार म्हटल्याबरोबरच समोरून आमचे खंडेराया दिसायला लागले हो. कसे आले होते? कसे आले होते? पांढरा शुभ्र, धवल शुभ्र असा घोडा, आणि त्या घोड्यावर बसून ऐटीत आले होते. आला ग बाई, आला ग बाई, मल्हारी मार्तंड आला, 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 आला ग बाई, मल्हारी मार्तंड आला. धवल शुभ्र त्या अश्वावरुणी, धवल शुभ्र त्या अश्वावरुणी, ऐट
शोभला, दुजा हाती घेई खडगाला, दुजा हाती घेई खडगाला, आला ग बाई मल्हारी मार्तंड आला, आला ग बाई मल्हारी मार्तंड आला, आला ग बाई मल्हारी मार्तंड आला. आणि श्रोते हो, आमचे मल्हारी मार्तंड भैरव हे आले खरं, आणि त्यांचं रूप बघितलं आणि मोहून गेले. यांचा विवाह संपन्न झाला. आमच्या खंडेरायाचा आणि म्हाळसेचा हा विवाह संपन्न झाला. आणि त्याच क्षणी आपले अंश तिथे पालीमध्ये ठेवून आमचे खंडेराया आणि म्हाळसा तिथून अंतर्धान पावले. आणि मग गेले कुठे? जयाद्री नामे नगरी, जयाद्री नामे नगरी, त्यासीच म्हणती जेजुरी, शिवखंडोबा अवतारी विवाह कैसा झाला. जयाद्री पर्वतावर जाऊन तिथे वास्तव्य केलं. जयाद्री पर्वत म्हणजे आत्ताची जेजुरी. या जेजुरी गडावर वरच्या पठारावर म्हाळसे सोबत ते राहत होते. पण राहत असताना सुद्धा काही कालांतरानं त्यांना आठवलं. काय आठवलं? खंडेराया तिथे बसलेले असताना त्यांच्या स्मरणामध्ये काय आलं हो? कैलास पर्वतावरती देवी पार्वती आणि कैलासनाथ दोघे गप्पा मारत बसले होते. ते त्यांना आठवलं. याचं स्मरण झालं. कैलासावर शिव पार्वतीचा, कैलासावर शिव पार्वतीचा, कैलासावर शिव पार्वतीचा सुसंवाद हा चाले, सुसंवाद हा चाले. कैलासावर शिव पार्वतीचा. जया नामक दासी होती, जया नामक, जया नामक दासी होती. मुख हे हिर मुसले, हो हो मुख हे हिर मुसले. कैलासावर शिव पार्वतीचा सुसंवाद हा चाले. जया नामक दासी होती, मुख हे हिर मुसले, हो हो मुख हे हिर मुसले, हो हो मुख हे हिर मुसले. आणि श्रोते हो, त्यांना स्मरणामध्ये आलं. काय आलं? कैलासावर शिव पार्वतीचा सुसंवाद हा. हे दोघ जण गप्पा मारत बसलेले असताना कैलासनाथ आणि देवी पार्वती एकांतात असताना त्यांची जी दासी होती तिचं नाव होतं विजया. पण पार्वतीची सखी असल्यामुळे तिला जया म्हणून ती हाक मारायची. या दोघांना एकांतात बघितल्यानंतर हिचा पारा चढायचा. या जयेला वाईट वाटायचं, तिचा हेवा वाटायचा. मनामध्ये विकल्प निर्माण झाला. आणि आता मात्र ही जया असं म्हणायला लागली, काय पार्वती भाग्यवान आहे नाही? कैलासनाथांच्या मांडीवर काय बसते, त्यांची वाट काय पाहते तासनतास, त्यांचं नाव काय घेते. मला कधी हे भाग्य मिळणार? ही विजया मनामध्ये असा विचार करायला लागली, मला सुद्धा कैलासनाथांशी लग्न करायचंय, मला सुद्धा कैलासनाथांची पत्नी म्हणून मिरवायचंय, त्यांच्या मांडीवर बसायचंय, अंकावर बसायचंय आणि त्यांचं प्रेम हवंय मला. निदान दासी म्हणून जरी मी त्यांच्या सोबत असले ना तरी सुद्धा चालेल.
पण मला कैलासनाथांशी विवाह करायचाय. आणि असं म्हणून तिच्याकडे रागानं बघून आमची ही जया निघून गेली. पार्वती देवींच्या नजरेतून हे सुटलं नाही. पार्वती देवींनी या विजयाकडे बघितलं आणि म्हणाली, विजया, काय झालं ग? काय झालं? म्हणाले, कुठे काय? काही नाही. काही रागावलेली दिसतेस, चिडलेली दिसतेस. कोणी काही बोललं का? नाही, काही कोणी बोललं नाही. मग तुझा कोणी अपमान केलाय का? नाही. माझं काही चुकलंय का? नाही. अगं मग काय झालंय? एवढे चिडचिड का करतेस? काय झालंय सांग. तुला काही हवंय का? म्हणाली, खरं सांगायचं तर हो, हवंय. काय हवंय सांग. त्याचं काय आहे ना, मला जे हवंय ते तुम्ही मला देऊ शकणार नाही. म्हणजे असं काय हवंय सांग, प्रामाणिकपणे बोल. आणि त्यावेळेला मात्र श्रोते हो, प्रामाणिकपणानं आमच्या ह्या जयेनं म्हणजेच विजयानं सांगायला सुरुवात केली, खरं सांगायचं तर हे तुम्हाला मी जे मागेन ते आवडणार नाही म्हणून मी मागत नाही. अगं विजया, एक लक्षात ठेव, मी तुला वचन देते, मी तुला शब्द देते की तुला जे हवंय ते मी मिळवून देणारच. ठीक आहे म्हणाले, मग सांगते. तुमच्याप्रमाणे मला सुद्धा भगवान कैलासनाथांच्या मांडीवर बसायचंय. तुमच्यासारखंच मला सुद्धा त्यांची वाट बघायची आहे. तुमच्यासारखंच मला कैलासनाथांशी विवाह करायचाय. असं म्हटल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली. ओ बघा ना, डायरेक्ट जर कोणाला असं सांगितलं मला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचंय, हा काय होईल? पार्वती देवींना डायरेक्टली सांगितलं मला कैलासनाथांशी विवाह करायचा आहे. मनामध्ये विचार केला, आधीच एक डोक्यावर मांडून बसवली आहे, आता हिला जर मांडीवर घेतली तर मला मात्र पायाशी ठेवतील. काय करावं, काय करावं बरं? आता ह्यातून मार्ग तरी कसा काढावा? आणि हा विचार त्यांचा चालू असल्यामुळे काय झालं आई साहेब, नाही ना जमणार, नाही ना जमणार, राहू दे. नाही नाही, मी बघते ना, बोलून बघते देवांशी, बोलते मी देवांशी आणि कळवते तुला. ठीक आहे, विकल्प निर्माण झालाय माझ्या मनामध्ये, हे चुकीचं आहे मला समजतंय, पण माझा नाईलाज आहे आई साहेब, माझा नाईलाज आहे. बघते. आणि त्यावेळेला मात्र जरा उदास होऊन आमच्या देवी पार्वती कैलासनाथांजवळ गेल्या. मात्र वाट बघतायत त्यांना सांगायची, तशी ती वेळ सुद्धा यावी लागते ना. कोणत्या वेळेला नवऱ्याशी काय बोलावं ती वेळ बरोबर यावी लागते, तेव्हाच ते सक्सेसफुल सगळं होतं. मग काय बोलणार? कैलासनाथ आलेत, बसलेत आपले पार्वती देवींजवळ, गप्पा मारतायत. आणि देवांनी विचारलं, काय ग उदास दिसतीयस, काय झालं? म्हणाले, काही नाही, एक विचारायचं होतं, नव्हे सांगायचं होतं. बोल, काय हवंय? आणि त्यावेळेला मात्र आमच्या देवी पार्वतींनी सांगायला सुरुवात करावी. आपली जी दासी आहे ना विजया, आपली जी दासी आहे ना, तिच्या मनामध्ये विकल्प निर्माण झालाय आणि तिला तुमच्याशी विवाह करायचा आहे. अहो बसलेले आमचे कैलासनाथ ताडकन उठून उभे राहिले. म्हणाले, काय? अगं काय बोलतेस तू? अगं तुला माहितीये ना, तुझ्याशिवाय माझ्या मनामध्ये दुसरं कोणीही नाही.
हे तुला माहितीये ना? हो, मला सगळं माहितीये. अहो, प्रत्येक नवरे आपल्या बायकोशी असंच बोलत असतात. तुझ्याशिवाय माझ्या मनामध्ये कोणी नाही. अर्थात त्या मोहिनीचं स्मरण झालं ती वेगळी गोष्ट होती. सांगायचा हेतू एवढाच आहे. पण आमच्या कैलासनाथांनी मात्र देवी पार्वतींना सांगावं, आणि हे खरं होतं. हा, त्यांच्याशिवाय त्यांच्या मनामध्ये खरंच कोणी नव्हतं. आणि आमच्या देवी पार्वतींना सांगावं, तू हे मला सांगतेस, मला ह्याच नवल वाटतंय. या विजयाशी लग्न करा हे तू मला सुचवतेस, ह्याच मला नवल वाटतंय. हे कसं काय ग? काय करणार देवा, काय करणार? मी शब्द देऊन बसले, वचन दिलंय, आणि त्यामुळे आता ह्या वचनाची पूर्तता मला करायला हवी. आणि म्हणूनच मी केवळ तुमच्या समोर आलीये आणि तुम्हाला हे गाऱ्हाणं गातीये. पण भगवंत म्हणतात, असा कसा तिच्या मनामध्ये विकल्प आला माहित नाही. नवल वाटतंय मला सुद्धा, आमच्या उमेनं सुद्धा सांगावं आणि कैलासनाथांनी सुद्धा. नवल बहु वाटले उमेला, नवल बहु वाटले उमेला, नवल बहु वाटले शिवाला, नवल बहु वाटले शिवाला. दासी असुनी इच्छा कैसी, दासी असुनी इच्छा कैसी, भावे वाटे मम सवतीला, भावे वाटे मम सवतीला. नवल बहु वाटले उमेला, नवल बहु वाटले उमेला, नवल बहु वाटले शिवाला. याचंच नवल वाटतंय मला. पण आता तू वचन दिलंयस, तू वचनबद्ध आहेस, म्हणून मी तिचा स्वीकार करेन. पण ह्या अवतारामध्ये नाही, ह्या अवतारामध्ये नाही. माझा पुढचा अवतार जो मार्तंड भैरवाचा असेल, त्या मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये मी नक्की तिच्याशी विवाह करेन. पण त्यावेळेला तिला बाणासुराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. बाणासुराच्या पोटी तिला जन्म घ्यावा लागेल आणि मगच मी तिचा स्वीकार करेन, नाहीतर करणार नाही. पार्वती देवींना जरा हायसं वाटलं. म्हणाले, चला ह्या अवतारात तर सुटले, असो पुढच्या अवतारामध्ये आहे ना, त्याला वेळ आहे. अहो, वेळ कुठला? पार्वती देवी गेल्या आमच्या विजयाकडं. ही विजया कैलासनाथांची पूजा करत होती आणि मग मात्र पूजा करता करता आमच्या देवी पार्वतीनं तिला हाक मारली, अगं ए विजये, अगं जये, ऐकलंस का? अगं ऐकलंस का? आनंदाची बातमी. धावत धावत विजया बाहेर आली आणि म्हणाली, कुठली आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी? कैलासनाथांनी माझ्याशी लग्न करण्याकरता होकार दिला का? ते तयार आहेत का माझ्याशी लग्न करायला? हो, पण त्यांनी सांगितलंय आत्ता ह्या अवतारात नाही तर पुढच्या अवतारामध्ये, म्हणजे मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये ते तुझा स्वीकार करणार आहेत, तुझ्याशी ते विवाह करणार आहेत. पण त्यासाठी तुला बाणासुराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, असं त्यांनी सांगितलंय. हो, चालेल. आणि असं म्हणून श्रोते हो, असं म्हणून या विजयानं काय केलं? धावत 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 गेली. पार्वती देवी म्हणतात, अगं काय करतेस, कुठे धावतेस, काय करतेस? आणि त्यावेळेला या विजयानं सांगावं, अहो पुढचा जन्म घेण्यासाठी वेळ कशाला घालवायचा? पुढचा जन्म घेण्यासाठी वेळ कशाला घालवू? आणि म्हणूनच त्या कड्यावरनं ह्या विजयेनं उडी मारली आणि स्वतःला संपवून टाकलं. आणि मग बाणासुराच्या उदरी ह्या कन्येचा जन्म झाला. बाणासुराची कन्या म्हणून तिचं नाव बाणा ठेवलं. कोणी तिला बाणाबाई म्हणायला लागले, कोणी तिला बाणाबाई म्हणून म्हणायला लागले, तर कोणी बाणाई म्हणून हाक मारायला लागले. होता होता होता
ही सुद्धा आता कालांतराने थोडीशी मोठी झाली. आणि मोठी झाली म्हटल्यानंतर बाणासूर तिच्याकडे बघतायत, कौतुकानं बघतायत. आणि एवढ्यात मात्र आमच्या या गादीचे मालक तिथे येऊन हजर झाले. आमच्या या गादीचे मालक म्हणजे नारद मुनी बाणासुराच्या समोर येऊन दाखल झाले. कानावरती स्वर पडले, नारायण 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 रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाघना हरे नारायण रमा रमणा नारायण. धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा. धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा. तुझी या चरणी सादर वंदन तुझी या चरणी सादर वंदन करीतो परमानंदा करीतो परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगताच्या आनंदा. हरे नारायण रमा रमणा नारायण रमा रमणा नारायण 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 नारायण. कानावर स्वर पडले. आणि मग काय हो, बाणासुरानं आमच्या नारद मुनींचं स्वागत केलं, उच्चासनावरती बसवलं, पाद्यार्ध्याधिक पूजाही केली. श्रोते हो, आमचे नारद मुनी म्हणजे हे असं कॅरेक्टर आहे की त्यांना सगळीकडे एंट्री आहे बरं का. पाताळात, पृथ्वीवर, देवांकडे, राक्षसांकडे, माणसांकडे, सगळ्यांकडे एंट्री आहे. कोणाकडे नाही असं नाही. आमचे हे नारद मुनी समोर आले. मात्र त्यांनी या बाणाईकडे बघितलं आणि बाणासुराला म्हणाले, ही तुमची मुलगी वाटतं. हो, माझीच मुलगी. एक सांगू का, जर हिनं कैलासनाथांची उपासना केली ना तर प्रत्यक्ष कैलासनाथांशी विवाह करण्याचा योग हिच्या नशिबात आहे. आणि असं म्हटल्यानंतर तिला जो आनंद झाला या बाणाईला, आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा मी निघते आणि कैलासनाथांची आता उपासना करते. श्रोते हो, त्याप्रमाणे वडिलांचा आशीर्वाद घेऊन, आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन, नारद मुनींचा आशीर्वाद घेऊन अरण्यामध्ये येऊन दाखल झाली. मात्र आणि तिथे आल्यानंतर कैलासनाथांच्या उपासनेला सुरुवात करावी. तिथेच राहून कंदमुळं फळं खावी, जंगलामध्येच राहावं, तिथेच आडवं व्हावं, कंटाळा आला तर तिथल्या तिथेच फिरावं आणि पुन्हा उपासनेला बसावं. असं करता 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 श्रोते हो, हिची उपासना जशी चालायला लागली, मुखामध्ये भगवंताचंच नामस्मरण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. कैलासनाथांचं नामस्मरण चाललं होतं. किती दिवस चाललं हे? 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 1000 वर्ष नाही, 11 सहस्र वर्षे पर्यंत बाणाईही तपाचरण. प्रसन्न झाला उमाकांत म्हणे मागगे वरासी. पंढरीनाथ महाराज की. 11,000 वर्ष तिनं तपश्चर्या करावी. पण त्याच दरम्यान हिच्या सोबत आणखीन एक घटना अशी घडून गेली की तिला सांभाळण्याकरता तिथलाच जो मेंढपाळ होता, तिथली जी धनगर वस्ती होती, मेंढपाळ वस्ती होती, तिथला एक मनुष्य आला आणि म्हणाला, अगं बाई, तू काळजी करू नकोस, तू कैलासनाथांना प्रसन्न करून घे आणि त्यांना सांग, म्हणावं आमचंही कुलदैवत तू हो. ठीक आहे, सांगते, तुझा सांभाळ आम्ही करतो. आणि खरोखरच त्या मेंढपाळानं, त्या धनगरानं तिचा सांभाळ केला, मुलीसारखं तिला जपलं आणि त्या धनगर वस्तीमध्येच ही थोडी मोठी आणखीन झाली. त्यामुळे या धनगर वस्तीप्रमाणे तिला, या बाणाईला सगळेजण बानू म्हणून म्हणायला लागले. बानू म्हणायला लागले. श्रोते हो, हा मेंढपाळ हा कोण होता? या मेंढपाळाचं नाव होतं अजामेळ. धनगर होता जातीनं. आता धनगर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं त्यांचा पेहराव, त्यांचा राहणीमान, हे सगळं आमच्या डोळ्यासमोर येतं. कसे होते ते, काय रूप होतं त्यांचं? धनगर 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 आम्ही धनगर, धनगर 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 आम्ही धनगर, धनगर 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 आम्ही धनगर. डोईल पागुट हातात काठी, खांद्यावरती घोंगडर. डोईल पागुट हातात काठी, खांद्यावरती घोंगडर. धनगर 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 आम्ही धनगर, धनगर 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 आम्ही धनगर, धनगर 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 आम्ही धनगर. आणि श्रोते हो, ह्या अजामेळ्यानं हिचा सांभाळ केला आणि होता होता 11 सहस्र वर्षेपर्यंत बाणाईही तपाचरत. प्रसन्न झाला उमाकांत माग म्हणे गे वरासी. काय हवंय तुला सांग देवा? जसं काही तुम्हाला माहीतच नाही मी कशासाठी तप केलंय. अहो, तुम्हाला जो प्राप्त करून घ्यायचं म्हणून तर केलंय ना हे सगळं. हो, आणि म्हणून या अजामेळ्याला सांगितलं, ह्या बानूला नळदुर्गेला घेऊन ये आणि तिथे येऊन आमचा विवाह लाव, कारण तू तिचा धर्माचा पिता झालेला आहेस. त्यामुळे तू तिला घेऊन ये आणि आमचा विवाह लावून दे. देतो, पण अजामेळानं भगवंतांना एक विनंती केली. म्हणाले, देवा, कुठून तरी एक वाघ येतो आणि आमच्या सगळ्या मेंढ्या खाऊन टाकतो. आमच्या सगळ्या मेंढ्या खाऊन टाकतो. तेव्हा त्या वाघाला जरा समज द्या आणि म्हणावा आमच्या मेंढ्या खाऊ नकोस, त्याच्यावरच आमची उपजीविका चालते. आणि म्हणून हे सांगत असताना नेमकं तिकडून त्या डोंगरावरून एक वाघ येताना दिसला आणि हा अजामेळ ओरडला, देवा देवा, अहो देवा, बघा तो आला वाघ, आमच्या मेंढ्यांचं आता काही खरं नाही. आणि म्हणून आमच्या ह्या मार्तंड भैरवांनी त्या वाघ्याकडे बघितलं आणि सांगितलं, ए कशाला खातोस रे त्यांचं अन्न? त्यांच्या मेंढ्या कशाला खातोस? त्यांचं अन्न आहे ते, उपजीविकेचं साधन आहे ते, असं का करतोस? नाही करणार, पण मला तुमची सेवा करायला द्या. ठीक आहे म्हणाले. आणि त्यावेळेला आमच्या ह्या मार्तंड भैरवांनी काय केलं, त्या वाघ्याला सांगितलं, आत्ता तू त्यांना सोड, पुढचा अवतार तू वाघ्या म्हणूनच घेशील.
आणि माझ्याबरोबर तू सतत राहशील, माझ्या सान्निध्यात राहशील आणि माझी सेवा करशील. वाघ्या म्हणूनच तू जन्माला येशील असं सांगितलं. पण वाघ्या तू एकटा नसशील बरं. तू एकटा नसशील तर तुझ्या बरोबर मुरळी सुद्धा असेल. मग आता ही मुरळी कोण? तर श्रोते हो, ही मुरळी म्हणजे ज्या वेळेला आमचे भगवान गोपाल कृष्ण निजधामाला गेले तेव्हा तिथे यमुनेच्या काठावर त्यांची जी बासरी होती, मुरली होती, ती तिथे पडून राहिली होती. आता तिला वाली कोण? आणि म्हणून आमच्या महाविष्णूंनी सांगितलं आणि शिवाय आमच्या गोपालकृष्णांनी त्या मुरलीला दृष्टांत दिला. म्हणाले, आता जरी तुझ्याकडे बघायला कोणी नसेल तरी सुद्धा तुझा पुढचा अवतार हा मुरळीचा असेल आणि त्यावेळेला खंडेराया तुझा उद्धार करतील. मार्तंड भैरवांच्या सान्निध्यामध्ये तू राहशील आणि वाघ्याबरोबर मुरळी बनून तू तिथे नाचशील, त्यांची सेवा करशील. ठीक आहे. आणि म्हणून या मुरलीची मुरळी झाली आणि ह्या वाघाचा वाघ्या झाला. श्रोते हो, अजामेळाला सांगितलं, या बानूला बरोबर घेऊन नळदुर्गेला ये आणि आमचा विवाह लावून दे. आणि त्यावेळेला मात्र श्रोते हो, हा अजामेळ आपल्या सगळ्या मेंढपाळांना बरोबर घेतलं, सगळ्या धनगरांना बरोबर घेतलं, बानूला घेतलं आणि नळदुर्गेला आले. मात्र श्रोते हो, आता या बानूचं लग्न म्हटल्यानंतर या बानूच्या लग्नाला कोण कोण हजर होते? श्रोते हो, छान कोण कोण हजर होते हे छान त्यांनी वर्णन केलंय बरं. सगळं म्हणणार नाही पण थोडंसं म्हणते. कोण कोण आलं होतं या आमच्या खंडेरायांच्या लग्नाला? बघा, आकाशामधून देव, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळे कोणी होते आणि पुष्पवृष्टी करण्याकरता होते. पुष्पवृष्टी करण्याकरता, फुलांच्या अक्षता वाहण्याकरता वरती सगळे जण जमा झाले होते. आणि त्यांच्या लग्नाला कोण कोण आलं होतं? कसे आले होते? खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. नवरी नटली, आजूबाई सुपारी फुटली. नवरी नटली, आजूबाई सुपारी फुटली. नवरी नटली, आजूबाई सुपारी फुटली. बघा कोण कोण आलं होतं, वर्णन किती सुंदर केलंय बघा. या बानूबाईच्या लग्नाला आणि खंडेरायाच्या लग्नाला. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वऱ्हाडी कोण कोण. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वऱ्हाडी कोण कोण. संग सरस्वती घेऊन आलं गणपती गजानन. संग सरस्वती घेऊन आलं गणपती गजानन. या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली. या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली. नवरी नटली, आजबाई सुपारी फुटली. नवरी नटली, आजबाई सुपारी फुटली. नवरी नटली, आजबाई सुपारी फुटली. असं हे सगळे जण जमा झाले आणि आकाशामधूनच पुष्पवृष्टी केली आणि आमच्या या खंडेरायांचा विवाह संपन्न झाला. वरच्या पठारावरती म्हाळसे सोबत खंडेराया राहत होते आणि खालचा पठार, हा खालच्या पठारावरती बानू सोबत ते राहायला लागले. पण कसं? 4 दिवस वरच्या पठारावर म्हणजे म्हाळसा सोबत राहायचे. त्यांच्या या बाणाईकडे येण्यासाठी आतूनच एक रस्ता तयार केला, भुयारी मार्ग. मध्येच येताना त्यांनी आपली तपसाधनेची एक खोली तयार करून ठेवली होती. मध्ये यायचे, 2 दिवस तिथे थांबायचे, तपश्चर्या करायचे आणि मग दर रविवारी
ते बानूकडे जायचे. दर रविवारी ते बानूकडे जायचे आणि तिच्या सोबतच राहायचे. श्रोते हो, केवढा आनंद आहे बघा. वरचा पठार, दोघींमध्ये सख्य राहावं, दोघींमध्ये सख्य राहावं म्हणून वरचा पठार म्हाळसेला, खालचा पठार बाणाईला देऊन या दोघींशीही विवाह केला आमच्या खंडेरायांनी. श्रोते हो, त्यावेळेला मात्र आमच्या बाणाईला भगवंतांनी विचारलं, सांग अजून काय पाहिजे, सांग अजून काय हवं. काही नको देवा, माझी इच्छा तुम्ही पूर्ण केलीत, ह्याच्यापेक्षा आणखीन दुसरं काय हवं मला. माझ्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता, पण तरी सुद्धा तुम्ही माझा हा विकल्प दूर केला, माझी इच्छा पूर्ण केली. एकच इच्छा आहे, तुमच्या पायाशी असंच मला राहावं, राहू द्यावं आणि माझं चित्त तुमच्या पायाशी जडावं, माझा भाव तुमच्या पायाजवळ जडावा, तुमच्या सान्निध्यात राहून माझं असंच कल्याण होत राहावं. ह्याच्यापेक्षा दुसरं ते मागणं काय मागणार. आणि म्हणून श्रोते हो, आमच्या ह्या बाणाईनं सुद्धा भगवंताकडे हेच दान मागितलं. कोणतं? जे आमच्या नरहरी पंतांनी मागितलं. तुझे चरणी राहो भाव, तुझे चरणी